वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना शिरपूर शहरात उघडकीस आली आहे। पोटदुखीच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका 40 वर्षीय महिलेच्या पोटात कापडासारखी परकी वस्तू राहिल्याचा प्रकार समोर आलाय। या दोन प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून 2 डॉक्टरांविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर नेमकी घटना काय? शिरपूर तालुक्यातील वाघपाडा येथील रहिवासी असलेल्या 40 वर्षीय महिलेला ऑगस्ट 2024 मध्ये पोटदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला होता। या उपचारासाठी त्या आपल्या पतीसह शहरातील एका खासगी रुग्णालयात गेल्या होत्या। पहिली शस्त्रक्रिया डॉक्टरांनी तपासणीअंती गर्भपिशवीचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला। त्यानुसार 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2024 या कालावधीत महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली। पुन्हा त्रास सुरू। शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही महिन्यांनी महिलेला पुन्हा असह्य वेदना होऊ लागल्यात। जेव्हा त्या संबंधित डॉक्टरांकडे पुन्हा गेल्या तेव्हा डॉक्टरांनी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगून 2 लाख रुपयांच्या खर्चाचा आकडा सांगितला। दुसऱ्या रुग्णालयात सत्य आले समोर। आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि पहिल्या शस्त्रक्रियेनंतरही त्रास कमी न झाल्याने पीडितेने दुसऱ्या रुग्णालयात तपासणी करण्याचा निर्णय घेतला। तिथे करण्यात आलेल्या तपासणीत त्यांच्या पोटात कापडासारखी कोणती तरी परकी वस्तू असल्याचं निदान झालंय। अखेर धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांचा हा निष्काळजीपणा अधिकृतपणे समोर आलाय। दोषी डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई। स्वतःच्या जीवावर बेतलेल्या या प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली। या निष्काळजीपणासाठी कारणीभूत ठरल्याबद्दल पोलिसांनी या डॉक्टरांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। डॉक्टर वैशाली तमखाणे, कृष्णा हॉस्पिटल, डॉक्टर दर्शन शशांक कुलकर्णी हॉस्पिटल, शहादा या दोन्ही डॉक्टरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 125(ब) दुसऱ्याच्या जीवितात धोका निर्माण होईल असे कृत्य करणे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत। या घटनेमुळे शिरपूर परिसरात खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर।